BA भाग 2 सेमिस्टर 4 या चौथ्या सेमिस्टरचं पहिलं युनिट त्यातलं तिसरं चॅप्टर व्यापारी बँकाची प्रत्यय निर्मिती. व्यापारी बँकाची प्रत्यय निर्मिती. तर व्यापारी बँकाची प्रत्यय निर्मिती म्हणजे काय किंवा कशा पद्धतीने व्यापारी बँका ह्या प्रत्यय निर्मिती करतात ते आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. बघा, व्यापारी कितीही सधन असला तरी त्याला स्वतःचे भांडवल कधीच पुरत नाही. त्याला बँकेकडून काही भांडवल घ्यावंच लागते, बँकेकडे धाव घ्यावी लागते आणि व्यापाराची प्रतिष्ठा, पत, त्याच्या जवळ असलेली साधने, कर्जाची मुदत, व्यापाऱ्याने कर्जासाठी देऊ केलेले तारण अशा विविध बाबींचा विचार करून व्यापारी बँका आपल्या ग्राहकांना कर्ज मंजूर करत असतात. शेअर्स म्हणतात. शेअरच्या शब्दात सांगायचं तर ग्राहकांना अशा प्रकारे बँकाच्या नावाचा उपयोग करण्याचा अधिकार देऊन त्यांच्या सहीची बाजारात किंमत वाढवण्याच्या प्रक्रियेला प्रत्यय निर्माण करणे असे म्हणतात. या सहीला किंमत दिली, जसं की चेकच्या माध्यमातून असेल किंवा या हुंडीच्या वगैरे माध्यमातून असेल. तर बघा, त्यांनी काय म्हटलं, ग्राहकांना अशा प्रकारे बँकेच्या नावाचा उपयोग करण्याचा अधिकार देऊन त्यांच्या सहीचा बाजारात किंमत वाढवण्याच्या प्रक्रियेला प्रत्यय निर्माण करणे असं म्हणतात. व्यापाऱ्याने दिलेल्या चेकचे तत्परतेने शोधन करण्याची जबाबदारी व्यापारी बँकेने स्वीकारलेली असते. व्यापारी बँकेचे स्वतःचे आर्थिक सामर्थ्य व प्रतिष्ठा असते. त्यामुळे ग्राहकाने व्यापारी बँकेकडे काढलेले चेक कुठेही निशंकपणे स्वीकारले जातात आणि मुद्रेची विविध कार्ये पार ते त्यांच्यामार्फत पाडली जातात. अशा रीतीने व्यापारी बँका ग्राहकांना प्रत्यय देतात. याचा अर्थ त्यांना कर्ज मंजूर करून बँकेवर चेक काढण्याचा अधिकार प्रदान करतात आणि एका दृष्टीने ग्राहकाच्या प्रत्ययाचे स्वतःच्या प्रत्ययामध्ये परिवर्तन करून ते घेतात. एखाद्या ग्राहकाचे बँकेमध्ये समजा 50,000 रुपये जमा असतील आणि बँकेने त्या ग्राहकाला 50,000 रुपयापर्यंत चेक काढण्याचा अधिकार दिला असेल तर ह्या प्रक्रियेमुळे प्रत्ययाची निर्मिती होणार नाही. दुसऱ्या शब्दात, एखाद्या बँकेच्या रोख ठेवी 2 लाख रुपयाच्या असतील आणि त्या बँकेचे धनादेश देयसुद्धा तेवढीच असेल तर प्रत्यय निर्माण होणार नाही. परंतु बँकेच्या रोख ठेव 2 लाख रुपयाची असताना त्या बँकेने आपल्या ग्राहकांना कर्ज मंजूर करून 10 लाख रुपयापर्यंत चेक्स काढण्याचा अधिकार दिल्यास ह्या प्रक्रियेतून 8 लाख रुपयाची पदनिर्मिती होते. अशा रीतीने व्यापारी बँकांना प्रत्यय निर्माण करण्यासाठी त्यांच्याजवळ असलेल्या रोख ठेवीपेक्षा बँकांचा धनादेश देयता जास्त ठेवणे आवश्यक असते. सर्वच ठेवीदार आपल्या रोख ठेवीच्या मागणी एकदम करत नाहीत. दुसरे असे की ग्राहकांनी बँकेवर काढलेल्या सर्वच धनादेशाचे रोख शोधन करण्याचा प्रसंग बँकेवर येत नाही. ह्या व इतर काही कारणामुळे व्यापारी बँका त्यांच्याजवळ असलेल्या रोख ठेवीपेक्षा आपल्या ग्राहकांना कितीतरी पटीने जास्त कर्ज मंजूर करून प्रत्यय निर्मिती करू शकतात. म्हणून शेअर्स म्हणतात की बँका केवळ मुद्रेचा व्यापारच करत नाहीत तर एक महत्त्वाच्या अर्थाने बँका मुद्रेची निर्मितीसुद्धा करत असतात असं मी असे म्हणतात. आणि म्हणून बँका ह्या प्रत्यय निर्माण करत असतात, प्रत्यय निर्मिती ह्या करत असतात. प्रत्यय निर्मितीची प्रक्रिया. आता ही प्रत्यय निर्मितीची प्रक्रिया नेमकी कशी होते तर बघा, यासाठी त्यांनी काही गृहीत परिस्थिती लक्षात घेतलेली आहे. बघा, व्यापारी बँकेची प्रत्यय निर्मिती प्रक्रिया उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊन ह्या उदाहरणात काही गोष्टी आपण गृहीत धरणे आवश्यक आहेत. पहिलं आहे की देशात अ, ब, क, ड अशा 4 व्यापारी बँका असून प्रत्येक व्यापारी बँकेचे स्वतंत्र ठेवीदार आहेत. नंबर 2, बँकेचे निर्धारित रोकड प्रमाण हे 20% आहे. याचाच अर्थ प्रत्येक बँक आपल्याजवळ ठेवीच्या 20% रक्कम स्वतःजवळ ठेवणे आवश्यक असून बँक 80% रक्कम कर्जाऊ देऊ शकते. त्यानंतर नंबर 3 गृहीतक होतं, वरील बँकेपैकी अ या बँकेजवळ 10,000 रुपयाची प्राथमिक ठेव निर्माण झाली. अ बँकेला 10,000 रुपयाची प्राथमिक ठेव प्राप्त झाल्याबरोबर बँकेचा ताळेबंद हा पुढील प्रमाणे असेल. बघा, अ बँकेचा ताळेबंद कसा असेल तर प्राथमिक ठेवी 10,000 रुपये, रोख रक्कम 10,000 रुपये, एकूण 10,000 रुपये
म्हणजे देणगी 10,000 रुपये, ॲसेट म्हणजे संपत्तीसुद्धा 10,000 रुपये बँकेजवळ असेल. तर बघा वरील ताळेबंदाबाबत 10,000 रुपये दोन्ही बँकेला दाखवले, दोन्ही बाजूला दाखवलेले ठेवीदाराने ही रक्कम बँकेजवळ ठेवली असली की बँकेची संपत्ती झाली आणि त्याचबरोबर ठेवीदाराने ती रक्कम परत मागितल्यास त्याला ती परत करावयाची आहे. बँकेला त्या ठेवीवर व्याज द्यावयाचे असल्याने व्याजापेक्षा जास्त रक्कम त्यांना व्याज म्हणून प्राप्त करावे लागणार आहे, अन्यथा त्यांची बँक तोट्यात जाईल. म्हणजे त्यांनी जर 10,000 रुपये दुसऱ्याला जर व्याजाने दिले असतील तर त्याच्या बदल्यात ते जास्तीचं व्याज घेतात, कारण त्याला ग्राहकाला सुद्धा व्याज द्यायचं आहे. त्यामुळं या ठिकाणी जे जास्तीचे पैसे, जे जास्तीचं व्याज बँका आकारतात तीच आहे पतनिर्मिती. त्यानंतर समजा त्याचबरोबर कायद्यानुसार बँकेला 20% रोख रक्कम स्वतःजवळ बाळगणे आवश्यक असेल तर बँकेचे श व्यक्तीला कर्ज म्हणून 8,000 रुपये दिले तर त्याची नोंद बँकेच्या ताळेबंदात पुढीलप्रमाणे होईल. त्याला 10,000पैकी जर त्याला 20% आपल्याकडे रोख रक्कम ठेवायची परमिशन असेल तर त्याची नोंद खात्यामध्ये पुढीलप्रमाणे होईल. देणगी प्राथमिक ठेवी 10,000, एकूण 10,000. संपत्ती रोख, श व्यक्तीचं कर्ज रोख रक्कम 2,000 प्लस श व्यक्तीचं कर्ज 8,000 असे एकूण 10,000. म्हणजे कर्ज प्राप्त झाल्यानंतर श व्यक्तीने आपले देण्यासाठी 8,000 रुपयाचा धनादेश निर्गमित केला. ज्या व्यक्तीला हा धनादेश प्राप्त झाला त्या व्यक्तीने बँकेकडे धनादेश जमा केला. बँकेला धनादेश प्राप्त झाल्यामुळे त्यांचे ताळेबंद हा पुढीलप्रमाणे दिसेल. तर बघा बँक, आता ही पहिली बँक पाहिली. तर बँकमध्ये त्याचीसुद्धा प्राथमिक ठेव झाली 8,000, एकूण 8,000च. रोख रक्कम 8,000, एकूणसुद्धा 8,000. यालासुद्धा 20% रक्कम जर रोख स्वरूपात ठेवायची जर परवानगी दिली असेल, नियम असेल तर परत बँकेत ताळेबंद तयार होईल. प्राथमिक ठेव 8,000, एकूण 8,000. संपत्ती असेल रोख रक्कम, व्यक्तीला रोख रक्कम 1,600 रुपये आणि य व्यक्तीला कर्ज दिलं 8,000 रुपये. म्हणजे काही रक्कम कमी करून त्याला उर्वरित पैसे कर्जाने दिल्या जाऊ शकतात. यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की जेवढे रक्कम बँकेकडे असेल ती सगळी रक्कम त्यांना व्याजाने देता येत नाही. जी 20% 10% काय जी रोख रक्कम जवळ ठेवायचे नियम असेल तेवढी रक्कम त्यांना स्वतःवर ठेवून बाकीची ती कर्ज स्वरूपात देऊ शकतात. आता बघा समजा या व्यक्तीने नवीन व्यवसाय सुरू करायचा करण्यासाठी मालाची खरेदी केली आणि त्याची किंमत म्हणून दुकानदाराला 6,400 रुपये दिले. या दुकानदाराचे खाते बँकेत असेल तर त्या आपल्या खात्यावर तो धनादेश जमा करेल. अशा परिस्थितीत बँकेचा ताळेबंद हा पुढीलप्रमाणे दिसेल. बँकेचा ताळेबंद प्राथमिक ठेव 6,400, एकूण 6,400. रोख रक्कम 6,400, एकूण 6,400. बँकेसुद्धा ठेवीतील 20% रक्कम बाजूला काढेल आणि उर्वरित रक्कम ही दुसऱ्याला कर्जाऊ स्वरूपात देईल. अशा प्रकारे प्रत्येक वेळी बँक काय करेल, अशा सुरुवातीला गुंतवलेल्या 10,000 रुपयाचा आधारे 8,000 प्लस 6,400 प्लस 5,120 प्लस 4,100 अशा ठेवी निर्माण होत जातील. कारण एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे तो पैसा जात आहे. अशा ठेवी निर्माण होत जातील. ह्या ठेवी वाढत गेल्यामुळे 10,000 आणि निर्मित व परावर्तित ठेवी अशा 40,000 रुपये अशा एकूण 50,000 रुपयापर्यंत पोहोचतील. म्हणजे 10,000 रुपयाचा मूळ प्राथमिक ठेवीवर किती कर्ज निर्मिती करता येते हे गणितीय पद्धतीने शोधून काढता येते. यालाच गुणक परिणाम असे सुद्धा म्हणतात. त्यासाठी प्राथमिक ठेव आणि किती प्रमाणात रोख रक्कम ठेवायची आहे ते प्रमाण माहिती असणे आवश्यक आहे. ठेव गुणक प्रमाण काढण्यासाठी पुढील सूत्राचा उपयोग केला जातो. के बरोबर 1/r. येथे के हे गुणक या अर्थाने वापरले जाते. आर हे निर्धारित किंवा रोकड परिणाम आहे. एकूणच काय तर अशा पद्धतीने व्यापारी बँकासुद्धा प्रत्ययनिर्मिती ह्या करत असतात. ही होती प्रत्ययनिर्मितीची प्रक्रिया. आता प्रत्ययनिर्मितीचे स्त्रोत काय स्त्रोत आहेत प्रत्ययनिर्मितीचे. तर पहिला आहे पत्रमुद्रांची निर्गमन. बघा पूर्वी व्यापारी बँकासुद्धा पतमुद्रांचे निर्गमन करण्याचा अधिकार त्यांना होता. व्यापारी बँकांनी निर्गमित केलेल्या पत्राद्वारे धातूमध्ये किंवा धातू मुद्रांमध्ये परिवर्तन करून घेण्याची सोय असे. पतमुद्रेचे
धातूमध्ये किंवा धातुमुद्रांमध्ये परिवर्तन करण्याची व्यापारी बँकांनी निर्गमन पत्राच्या फक्त काही प्रमाणातच मौल्यवान धातूचा साठा ठेवावा लागत असे व उरलेल्या पत्रमुद्रांच्या मागे सरकारी रोखे किंवा प्रतिभूती देण्यात येत असेल. अशा रीतीने पत्रमुद्रांचे निर्गमन करून व्यापारी बँका प्रत्यय निर्मिती करीत असत. परंतु देशामधील विविध व्यापारी बँकांनी स्वतंत्रपणे पत्रमुद्रांचे निर्गमन करण्याच्या ह्या पद्धतीमध्ये काही ठळक धोके आहेत. त्यामुळे केंद्रीय बँकिंगचा विकास झाल्यानंतर व्यापारी बँकांकडून स्वतंत्रपणे पत्रमुद्रांचे निर्गमन करण्याचा हा अधिकार हिरावून घेण्यात आला आणि तो अधिकार फक्त देशातील केंद्रीय बँकेकडे सोपविण्यात आला. सध्याच्या परिस्थितीमध्ये व्यापारी बँका पत्रमुद्रांचे निर्गमन करून प्रत्यय निर्माण करू शकत नाही हे उघड आहे. त्यानंतर नंबर 2, ठेवींची निर्मिती. तर बघा, प्रत्येक व्यापारी बँक किंवा निक्षेप डिपॉझिटवर निर्माण करून प्रत्यय निर्मितींचे कार्य करत असते. व्यापारी बँका ह्या मार्गाने प्रत्यय निर्मिती कशा रीतीने करतात ह्या आपण पुढील स्पष्टीकरण आपण ते बघू. रोख ठेवी. बघा, ठेवी स्वीकारणे हे व्यापारी बँकेचे महत्त्वाचे कार्य असते. ह्या ठेवी निक्षेप प्रामुख्याने पुढील प्रकारच्या असतात. त्यातलं पहिलं आहे चालू ठेव. ह्या ग्राहकांना पैशाची गरज नेहमीच असते. असे ग्राहक बँकेकडून चालू खाते उघडून त्या खात्यामध्ये आपले पैसे जमा करत असतात. बँकेला मुळीच पूर्वसूचना न देता कोणतेही खातेदार चालू ठेवीवरील आपला पैसा काढू शकतो. खातेदारांना चालू ठेवीवर फार अल्प दराने व्याज दिले जाते, कारण ते मागच्या क्षणी पैसे त्यांना परत करावे लागतात या चालू ठेवीवरचे, चालू अकाउंटमधले. त्यानंतर नंबर 2, मुदत ठेवी. खातेदाराने आपल्या रक्कम बँकेमध्ये विशिष्ट मुदतीकरता जमा केल्यास ह्या प्रकारच्या ठेवीला मुदत ठेव किंवा स्थिर ठेव असे म्हणतात. ठेवींची मुदत संपण्यापूर्वी खातेदाराला पैसे काढता येत नाहीत. अशा ठेवींवर खातेदारांना चांगल्या दराने व्याजसुद्धा मिळत असते. म्हणून ग्राहकाच्या दृष्टीने फायद्याची गोष्ट आहे की त्यांना जास्त व्याजदर मिळते, पण मागच्या क्षणी हे पैसे त्यांना परत मिळत नाहीत. मुदत संपल्याशिवाय, मुदत संपण्याच्या अगोदर हे पैसे मिळत नाहीत. त्यानंतर बचत ठेवी. लोकांना बचत करण्याची सवय लागावी आणि त्यांना त्यांची बचत बँकेमध्ये ठेवणे शक्य व्हावे या उद्देशाने बचत ठेवींची योजना असते. अशा ठेवींवर खातेदारांना निश्चित दराने व्याजदर दिले जाते. काही प्रसंगी बँकेवर चेक्स काढण्याची सवलतसुद्धा यांना दिली जाते. पण या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा हा बँकेकडे जमा होत असल्यामुळे या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात बँकेकडे पैसा जमा होत असतात. ह्या ठेवींमध्ये खातेदार हा जो पैसा जमा करतात तो निव्वळ सुरक्षित ठेवणे एवढेच बँकेचे कार्य नसते. ह्या ठेवींच्या स्वरूपात बँकेला जी रोकड मिळते तिचा उपयोग ग्राहकांना कर्ज देण्यासाठी केला जातो. ठेवींच्या आधारावरच व्यापाऱ्यांना कर्ज दिले जात असल्यामुळे डिपॉझिट क्रिएट लोन्स असे याला म्हटले जाते. त्यामुळं बचत ठेव हा एक महत्त्वाचा खातं किंवा बचत महत्त्वाचा प्रकार या प्रत्यय निर्मितीमध्ये किंवा प्रत्यय निर्मितीच्या स्रोतामध्ये पाहिला जातो, कारण याच्यामधून मोठ्या प्रमाणात बचत निर्माण होत असते. त्यानंतर एक निर्मित ठेवी. तर बघा, व्यापाऱ्यांना कर्ज देणे हे प्रत्येक व्यापारी बँकेचे महत्त्वाचे कार्य असते. व्यापारी बँका जेव्हा एखाद्या ग्राहकांना कर्ज देते तेव्हा त्यांना रोकड कधीच देत नाही. ग्राहकाला जेवढ्या रकमेचे कर्ज दिले तेवढ्या रकमेचे खाते त्याच्या नावाने बँकेत उघडते. अशा रीतीने ग्राहकांना कर्ज दिल्यानंतर व्यापारी बँकांमध्ये तेवढ्या प्रमाणात ठेवी वाढतात. कर्ज प्रथम व ठेवी नंतर असा क्रम असतो. ग्राहकांना मंजूर केलेल्या कर्जाच्या आधारावर ठेवीची निर्मिती होत असल्यामुळे लोन्स क्रिएट डिपॉझिट असे म्हटले जाते. ग्राहकांना कर्ज दिल्यामुळे व्यापारी बँकांना ज्या ठेवी प्राप्त होतात त्या ठेवींना निर्मित ठेवी असे म्हणतात. या प्रक्रियेमध्ये ग्राहकांना मंजूर केलेल्या कर्जाच्या आधारावर ठेवी निर्माण होत असल्यामुळे लॉर्ड केन्स यांनी डिपॉझिट्स आर द चिल्ड्रन ऑफ लोन्स या विधानाची प्रचिती दिली आहे. म्हणजेच त्यांनी म्हटलं की कर्ज हे ठेवीचे मूल आहे. कर्ज हे ठेवींचे मूल आहे असं केन्स म्हणतात. अशा पद्धतीने या प्रत्यय निर्मितीचे स्रोत आहेत. प्रत्यय मुद्रेचे निर्गमन, ठेवींची निर्मिती, रोख ठेवी, चालू ठेवी, मुदत ठेवी, बचत ठेवी आणि निर्मित ठेवी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवीच्या माध्यमातून प्रत्यय निर्मिती केली जाते. त्यानंतर आहे प्रत्यय निर्मितीच्या मर्यादा. काय काय मर्यादा या प्रत्यय निर्मितीमध्ये व्यापारी बँकांना येतात. त्यातलं पहिलं आहे रोख अनुपात.
बघा, रोख अनुपात हा एक महत्त्वपूर्ण भाग बँकिंग क्षेत्रामध्ये असतो. रोख अनुपात म्हणजे काय? बघा, रोख ठेवी आणि निर्मित ठेवी यापासून निर्माण झालेल्या धनादेश देयकांपैकी काही देयता ताबडतोब चुकावी लागते. ह्या देयतेचे तत्परतेने शोधन करता यावे त्याकरता प्रत्येक व्यापारी बँकेला रोकड स्वरूपात काही रक्कम जवळ बाळगावी लागते. बँकेच्या एकूण ठेवीची रोख कोशाशी असलेले त्या प्रमाणालाच रोख प्रमाण असे म्हणतात. त्याला रोख अनुपात, कॅश रेशो असं म्हटलं जातं. म्हणजे एकूण ज्या बँकाकडे ज्या रकमा जमा होतात किंवा जे पैसे जमा होतात ते सगळेच्या सगळे त्यांना काही कर्जाऊ स्वरूपात देता येत नाहीत. त्यापैकी काही जर ग्राहक बँकेकडे पैसे मागायला आले तर त्यांनासुद्धा पैसे परत देता यावेत यासाठी विशिष्ट प्रमाणात काही पैसे हे बँकेकडे आपल्या तिजोरीमध्ये चल स्वरूपात बँकेला आपल्याकडे ठेवावे लागतात. त्यालाच रोख अनुपात असं म्हटलं जाते की तो अनुपात साधारणतः 8% ते 15% दरम्यान हा असतो. म्हणजे जर आपण 100 रुपये बँकेत जमा केले तर त्यापैकी 8 रुपये ते 15 रुपयापर्यंतची रक्कम ही बँकेमध्येच पडून राहते. उर्वरित रक्कम म्हणजे 85 रुपयापर्यंत रक्कम ते दुसऱ्याला व्याज स्वरूपात कर्ज स्वरूपात देऊ शकतात. कारण तुम्ही जर मागायला गेले तर तुम्हाला पैसे परत मिळावे, तुम्हाला खाली हात येता येऊ नये यासाठी ही तडजोड केली जाते. आणि रोख अनुपात हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट या बँकिंग क्षेत्रामध्ये असते. मग यामुळे ही मर्यादा कशी येते? जेवढा हा रोख अनुपात जास्त असेल तेवढा जास्तीत जास्त पैसा बँकेला स्वतःवर ठेवावा लागतो आणि कमी पैसे ग्राहकाला द्यावे लागतात. स्वतःजवळ जास्त रक्कम ठेवल्यामुळे स्वतःजवळ ठेवलेल्या रकमेवर कोणत्याही प्रकारचं व्याज किंवा प्रत्ययनिर्मिती या बँकांची होत नाही. ते पैसे तसेच पडून राहतात. पण ग्राहकाला मात्र त्याच्या संपूर्ण रकमेवर त्याला व्याज द्यावे लागते आणि त्यामुळं हा रोख अनुपात जितका जास्त असेल तितकी बँकाची पतनिर्मितीही कमी होते. ही एक मर्यादा आहे. त्यानंतर हे लोकांच्या सवयी. बघा, व्यवहारांमध्ये रोख रकमेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असेल तर लोक आपल्याजवळ रोख रक्कम बाळगतात. लोकांना स्वतःजवळ रोख रक्कम बाळगण्याची सवय असल्यास त्या प्रमाणात व्यापारी बँकांजवळ असलेली रोकड कमी होते. व्यापारी बँकाजवळ असलेली रोकड कमी झाल्यास त्या प्रमाणात बँकाची प्रत्ययनिर्मिती क्षमतासुद्धा कमी होते. जर लोकांना रोख रक्कम स्वतःवर बाळगायची सवय असेल तर बँकाकडे पैसे तेवढे राहणार नाही. सगळे लोक आपल्या खिशामध्ये किंवा रोकड स्वरूपात आपल्याजवळ पैसे बाळगतील आणि बँकाजवळ पैसे राहणार नाही आणि त्यामुळे आपोआप त्यांची प्रत्ययनिर्मिती कमी होईल, त्यावर मर्यादा येतील. त्यानंतर केंद्र सरकारचे धोरण. केंद्र सरकारचे धोरण कसं आहे? बघा, समाजाच्या प्रत्ययविषयक गरजांचा विचार करून प्रत्ययाचे नियंत्रण करणे हे केंद्रीय बँकेला प्रत्ययाचा विस्तार करायचा असल्यास ते उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्रीय बँक निरनिराळ्या उपायांचा अवलंब करते. केंद्रीय बँकेचे धोरण प्रत्यय विस्तार करण्याचे असल्यास व्यापारी बँकांनी मोठ्या प्रमाणावर प्रत्ययनिर्मिती करता येते. पण जर त्यांना प्रत्ययनिर्मिती करू द्यायची नसेल तर दोन्ही या पद्धतीनेसुद्धा केंद्रीय बँक यांना निर्देश देऊ शकते. तर बघा, केंद्रीय बँकेला प्रत्येक संकोच करायचा असल्यास त्याकरता केंद्रीय बँक निरनिराळ्या साधनांचा प्रभावीपणे उपयोग करते. केंद्रीय बँक प्रत्यय संकोचाचे धोरण कठोरपणे राबवित असताना व्यापारी बँकांना प्रत्ययाच्या निर्मिती करणे फार अवघड जाते. अशा रीतीने व्यापारी बँकाने प्रत्ययनिर्मिती ही बऱ्याच प्रमाणात प्रत्ययाच्या बाबतीत केंद्रीय बँक कोणत्या प्रकारे धोरण आखते यावर अवलंबून असते. त्यानंतर चलनात असलेली रोख. देशात एकूण रोख राशी किंवा कायदेशीर चलन किती असावे ह्या संबंधीचा निर्णय केंद्रीय बँकेलाच घ्यावा लागतो. म्हणजे किती नोटा, किती नाणे देशामध्ये असावेत याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय बँकेला म्हणजे आपल्या रिझर्व्ह बँकेला घ्यावा लागतो. केंद्रीय बँकेने घेतलेल्या निर्णयानुसार चलनात असलेल्या रोकडमध्ये वाढ झाल्यास त्यामुळे निश्चितपणे प्रत्ययांचा विस्तार घडून येईल. याउलट केंद्रीय बँकेने चलनातील रोख रक्कम कमी केल्यास अशा परिस्थितीत व्यापारी बँकांना निर्मिती करण्याची क्षमतासुद्धा निश्चितपणे कमी होते. जर पैसेच जर कमी असतील तर प्रत्ययनिर्मितीसुद्धा कमी येईल. पण जेवढे पैसे जास्त असतील तेवढी जास्त प्रत्ययनिर्मिती या व्यापारी बँकाकडून सुद्धा केली जाऊ शकते. त्यानंतर समाशोधन गृहाची सोय. बघा, बँक जमा केलेल्या चेक रक्कम ही ज्या बँकेवर चेक काढण्यात आला असेल त्या बँकेकडून वसूल करते. समाशोधन गृहाची सोय असल्यास परस्परांवर काढलेल्या चेकच्या राशीबद्दल प्रतिसाद होऊन व्यापारी बँकांना फारच थोडी रक्कम घ्यावी लागते किंवा द्यावी लागते. समाशोधन गृहाची अभावी बँकांना देण्याचे शोधन करण्यासाठी जास्त रोकड जवळ बाळगावी लागते. त्यामुळे प्रत्ययनिर्मितीसुद्धा कमी होते. जर एखाद्या दुसऱ्या बँकेने आपल्या चेक काढला असेल तर ती रक्कम आपल्याला कॅश स्वरूपात द्यावी लागते. पण जर समाशोधन गृहाची सोय असेल तर एकमेकाच्या रकमा एकमेकाकडे पडेल असल्यामुळं त्यांना फारशी रक्कम एकमेकाकडे ट्रान्सफर करायची आवश्यकता भासत
नाही आणि त्यामुळे सुद्धा जे दिलेले पैसे आहेत, जे कर्ज स्वरूपात लोकांना दिलेले पैसे आहेत, ते वापस घ्यायची वेळ येत नाही. आपसामध्येच ते पैशाचं देवाणघेवाण करून आपल्या जे चेकचे जे व्यवहार झालेले आहेत त्या संदर्भातले व्यवहार ते पूर्ण करतात. त्यानंतर नंबर 6, तारणाचे स्वरूप. व्यापारी बँका व्यापाऱ्यांना कर्ज मंजूर करण्यापूर्वी त्यांचे चारित्र्य, प्रतिष्ठा याशिवाय कर्जाकरता कोणते तारण ते देत आहेत याबाबतचाही काळजीपूर्वक विचार करीत असतात. कर्जाला तारण म्हणून जी संपत्ती ठेवावी लागते तिचे स्वरूप तरल असायला हवे. साधारणपणे व्यापारी बँका सोने, चांदी, विम्याच्या पॉलिसी, सरकारी रोखे यासारख्या संपत्तीच्या तारणावर ग्राहकांना कर्ज देणे पसंत करतात. एखाद्या व्यापाऱ्याला कर्ज हवे असेल तर परंतु ते पुरेसे व योग्य तारण देऊ न शकल्यास व्यापारी बँका त्याला कर्ज मंजूर करत नाहीत. अशा रीतीने व्यापारी बँकांची प्रतिनिर्मिती ही निश्चितपणे काही प्रमाणात ग्राहक कर्ज मिळवण्यासाठी बँकेला कोणत्या प्रकारचे तारण देऊ शकतात यावरही अवलंबून असते. आणि ग्राहकाकडे जर तारण स्वरूपात जास्त मोठी संपत्ती नसेल तर तो बँकसुद्धा त्यांना कर्ज देऊ शकत नाही आणि प्रतिनिर्मिती आपोआपच कमी व्हायला लागेल. त्यानंतर नंबर 7, व्यवसायामधील परिस्थिती. बघा, व्यापारी बँकांची प्रतिनिर्मिती ही बऱ्याच प्रमाणात व्यवसायाची परिस्थिती कशी आहे यावर अवलंबून असते. तेजीच्या काळात किमती वाढतात, नफ्याचे प्रमाण वाढते, व्यापारी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने योजना आखतात, त्यासाठी बँकाकडे कर्जाची मागणी करतात. अशा परिस्थितीमध्ये व्यापारी बँकांनासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिनिर्मिती त्यांची होते. पण जर मंदी असेल, व्यापारामध्ये जर मंदी असेल तर अशा वेळी प्रतिनिर्मिती होणार नाही. अशा पद्धतीने व्यापारी बँकांची प्रतिनिर्मिती हे चॅप्टर या ठिकाणी संपलं.